झपाटलेला, पछाडलेला यांसारखे गाजलेले चित्रपट साकारणारे दिग्दर्शक, निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काल जाहीररित्या आपल्या भाजप प्रेमाची कबुली दिली। कोठारेंच्या या कबुलीनंतर विरोधकांचा मात्र थरथराट झाला। कोठारे यांच्याच चित्रपटातील तात्या विंचू या पात्राचा उल्लेख करत राऊतांनी त्यांना मिश्किल टोला लगावला। तर तुमचे चित्रपट सर्व मराठी लोकांनी पाहिलेत अशी आठवणही राऊतांनी कोठारे यांना करून दिली। दुसरीकडे संजय राऊतांच्या टीकेचा मात्र भाजपच्या नवनाथ बन यांनी समाचार घेतला। राऊतांना मिरच्या लागतात असं म्हणत बन यांनी राऊतांवर टीका केली। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। तर तसंच ह्यावेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखाद दिवस सांगता येत, कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल। नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे। पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत। हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर, तात्या विंचू असताना मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल। मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात। तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता। सगळे हिरो, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत। दरम्यान संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर महेश कोठारे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। त्यांनी एबीपी माझाला काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया पाहूया। हे माझं मत आहे आणि हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे आणि मी माझं मत व्यक्त करू शकतो। मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलेलं आहे, तेव्हा इथे पॉलिटिक्स आणण्याचा काही प्रश्नच येत नाहीये। मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतनी जे म्हटलं त्यांचं मत आहे, त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, संपला विषय।